नित्यं यस्मिन् उर्वरैवाखिला भू साला पूर्णा एव सर्वे फलौघैः पृथ्वी देवा दीक्षिता एव सर्वे सह्यक्ष्मा भृन्नंदिनी सन्निधानात। यस्मिन म्हणजे ज्या चोल प्रदेशामध्ये सह्यक्ष्माभृत नंदिनी सन्निधानात, सह्यक्ष्माभृत म्हणजे सह्य पर्वत, त्याची नंदिनी म्हणजे पुत्री कावेरी नदी, तिच्या सन्निधानामुळे, तिच्या सान्निध्यामुळे, अखिला भूहू म्हणजे सर्व भूमी, नित्यम सर्वकाल, उर्वरा एव म्हणजे उर्वरा म्हणजे सर्व धनधान्याने समृद्ध अशी, सर्वे सालाहा म्हणजे सर्व वृक्ष, फलौघैही एव म्हणजे फळांनी बहरलेले असे, पृथ्वी देवाहा म्हणजे पृथ्वीवरील देव म्हणजे भूसुर म्हणजे ब्राह्मण, दीक्षिताहा एव सदैव यज्ञाची दीक्षा घेतलेले असे। नारायणाचार्य या श्लोकात देखील चोळ प्रदेशातील ब्राह्मण किती धार्मिक अनुष्ठान करणारे होते आणि त्यामुळे किती समृद्धी होती याचे वर्णन करतात। या चोळ प्रदेशामध्ये सह्यपुत्री कावेरी नदीच्या सन्निधानामुळे येथील भूमी ही वर्षभर पिके देणारी, धनधान्यांनी समृद्ध करणारी अशी होती। येथील वृक्ष हे फळांनी बहरलेले असे असत आणि येथील ब्राह्मण सदैव यज्ञाची दीक्षा घेतलेले म्हणजे नित्य यज्ञ करणारे असे होते।